नमस्कार, खमंग फोडणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी बनवली आहे एकदम चटकदार अशी बटाट्याची भाजी। जी भाजी तुम्ही चपाती बरोबर, भाताबरोबर, भाकरी बरोबर, अगदी पुरी बरोबर सुद्धा आरामशीर खाऊ शकता। मसाला करपला जाणार नाही। मसाला अशा पद्धतीने बटाट्याच्या भाजीला संपूर्ण कोट झाला पाहिजे। अशा पद्धतीने तो चांगला परतून घ्यायचा आहे व साधारण 3 मिनिटं आपण असंच हे शिजू द्यायचे मिश्रण। नंतर यामध्ये आपण जे शेंगदाणे, खोबरं आणि तीळ याचं वाटण केलेलं होतं ते वाटण यामध्ये टाकून घेऊयात व एकसारखं करून घेऊयात। अशा पद्धतीने बटाट्याची भाजी एकदा नक्की करून पहा। माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, तसंच खमंग फोडणी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मिक्सरचं भांडं धुवून या ठिकाणी मी पाणी घेतलेलं आहे। साधारण यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार भाजी तुम्हाला किती घट्ट पातळ हवी आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे। बऱ्यापैकी पातळ झालेलं आहे। शिजून हे चांगलं दाट होईल। आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे व एक उकळी फुटल्यानंतर यावरती झाकण ठेवून साधारण आपण ही भाजी 15 मिनिटं शिजवलेली आहे। गॅस बारीक केलेला आहे।
पाहू शकता एकदम छान अशी भाजी 15 मिनिटांनंतर आपले बटाटे सुद्धा छान असे शिजलेले आहेत। पाहू शकता एकदम छान असे बटाटे आपले शिजलेले आहेत व रस्सा सुद्धा आपल्याला हवा त्या प्रमाणामध्ये झालेला आहे। अशा पद्धतीची बटाट्याची भाजी एकदा नक्की करून पहा। ही भाजी तुम्ही चपाती बरोबर, भाताबरोबर, भाकरी बरोबर, अगदी पुरी बरोबर सुद्धा खाऊ शकता। अशा पद्धतीची बटाट्याची भाजी एकदा नक्की करून पहा। अशाच साध्या सोप्या सरळ होणाऱ्या रेसिपीज मी माझ्या चॅनलवरती दाखवत असते। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून माझे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।